तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी प्रेक्षकांनो, काल दिवाळीच्या गडबडीमध्ये मला कालचा भाग देता आला नाही, फराळ राहिला होता ना काही करायचा त्यामुळे. तर आता आजच्या भागामध्ये तुम्ही बघत आहात की ह्या जानकीने म्हणजे जरा मागावून दाखवलंय त्यांनी. आज त्या सप्तऋषीची गोष्ट सांगितली ना ओवीला ती फार आवडली. ध्रुव बाळाच्या आईने त्याला सांगितलं की तू देवाकडे असं स्थान माग की जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही नी उठवणार नाही. तेव्हा ध्रुव बाळाने देवाची तपश्चर्या केली आणि श्री विष्णू त्याला प्रसन्न होतात आणि त्याला असं एक अढळ स्थान देतात जिथून त्याला कोणी उठ म्हणणार नाही नी कोणी ढकलणार नाही. असं असतं बेटा ध्रुव ताऱ्याचं अढळ स्थान, ज्याची जागा नेहमी स्थिर असते. याचा अर्थ काय माहितीये? आपला कोणी कितीही अपमान केला ना बेटा, तर आपलं असं अढळ स्थान निर्माण करायचं ना की तिथून आपल्याला कोणीच लोटू शकणार नाही. आणि आता ही गोष्ट ऋषिकेशला जास्ती इन्स्पायरिंग वाटते आणि तो ही गोष्ट खूप मन लावून ऐकतो आणि ओवी मात्र बोलता बोलता झोपून जाते. ऋषिकेश मग जानकीला म्हणतो, किती छान गोष्ट सांगितलीस तू जानकी, खरंच मी तुझ्या अशा गोष्टींमुळे ना खूप इन्स्पायर्ड होतो. आणि आता ऋषिकेश ओवीकडे बघतो आणि म्हणतो, बघ की झोपलं आपलं बाळ. दोघंही आई बाबा या ओवीच्या असं गालावरनं असं हात फिरवतात, चेहऱ्यावरनं हात फिरवतात. आता ही जानकी म्हणते, निसर्गाच्या AC मध्ये झोप लागली आपल्या ओवीला. आणि आता हा ऋषिकेश म्हणतो, खरंच जानकी मला ना तुझा खूप अभिमान वाटतो ग. जानकी म्हणते, तुम्हाला उद्या कुस्तीची तालीम करायची आहे ना, तुम्ही झोपा बरं का. आता ऋषिकेश म्हणतो, पण तू येणार आहेस बरं का कुस्तीच्या ठिकाणी मला इन्स्पायर करायला. मग आता जानकी म्हणते, हो नक्की येईल मी. आणि आता हा गुड नाईट म्हणतो ऋषिकेश तिला आणि ही जानकी मग त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते त्याला झोप लागावी म्हणून. छान दाखवली आहे नवरा बायकोची बॉन्डिंग ह्यांनी. तर आता इकडे बघा, ही ऐश्वर्या घुबडासारखी जागीच असते. ती विचार करत असते की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी घर सोडून गेल्यावर मला त्यांची बेडरूम हवी होती पण ती मला नाही मिळाली. आणि झालेल्या आजच्या सगळ्या घटनांचा विचार करते ती आणि तिला सगळ्यात जास्त ही अवंतिका खटकतीये. ऐश्वर्या दिवसभरातलं जे काही झालंय ते सगळं आठवत असते आणि आता उठून बसते आणि विचार करते, त्या ऋषिकेश आणि जानकीच्या खोलीमध्ये मस्त झोपली असेल आता ही अवंतिका. मी जे काही विचार करते ना त्याच्या उलट का होतंय कळत नाहीये. ही अवंतिका कशाला आली आहे मध्ये चोच घेऊन? नाही, या अवंतिकाची लवकरच हकालपट्टी करावी लागणार आहे मला, नाहीतर जानकीची जागा घेऊन मला बाजूला काढेल ही. आता हिला अवंतिकाला घराच्या बाहेर काढायचंय. सगळे घराच्या बाहेर गेले की ही आपली घरात आपली एकटी मोकळी पाय पसरायला बरी. आता ही उठून बसते आणि विचार करते, हे दोघं त्या जानकीला भेटलेत. त्या जानकीने नक्की या अवंतिकाला आणि सौमित्राला काहीतरी पाढा पाठवला असणार आहे. मला हरवायला हे सगळे मिळून चक्रव्यूह रचत असतील तर. आता ही चक्रा मारता मारता तिचा हात पेल्याला लागतो आणि सारंग खडबडून जागा होतो आणि म्हणतो, काय झालं ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, काही नाही अहो चुकून माझा हात लागला, तुम्ही झोपा. आता सारंग म्हणतो, अहो मी राहतो ना जागा, मी पण कंपनी देतो तुम्हाला. आता ऐश्वर्या त्याला म्हणते, नाही झोपा. आता सारंग तिचा अगदी शब्द झेलतो बरं का, लगेच तो झोपून पण जातो. आता ऐश्वर्या काय विचार करते, जसं आपण सगळे विचार करतो. ऐश्वर्या विचार करते म्हणजे सारंग बद्दल विचार करते ती. आयुष्यात ध्येय नसलेल्या लोकांना किती छान झोप लागते ना, हा तसाही काहीच कामाचा नाहीये. वैतागले मी आता याच्याशी गोड बोलून. हा सारंग ना नुसता आग्र्याचा पेठ आहे, मठ्ठ आहे नुसता, गोड ढोकळा कोणीकडचा. आणि ही अवंतिका तर तोंडात आग घेऊनच फिरत असते. अवंतिका, जानकीने तुला कितीही तयार करून पाठवलं असेल ना तरी मी तुझं इथे काहीही चालू देणार नाहीये. नाही तुम्हा दोघांना सुद्धा या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला ना तर नावाची ऐश्वर्या नाही. तर आता पहाट झालीये, ऋषिकेश जागा झालाय आणि चटई आणि उशी घेऊन कुस्तीच्या प्रॅक्टिससाठी निघालेला असतो आणि जानकीला आवाज देत असतो. आता गुलाब येतो आणि म्हणतो, काय झालं दादा? ऋषिकेश विचारतो, अरे गुलाब जानकी कुठे आहे? गुलाब म्हणतो, त्या सकाळीच बाहेर गेल्यात, तुम्ही चहा पाणी घ्या ना दादा, मी आणून देतो तुम्हाला चहा. आता ऋषिकेश म्हणतो, कुठे गेली आहे पण जानकी एवढे सकाळी? आता गुलाब म्हणतो, माहिती नाही, काही बोलल्या नाही मला, तुम्ही बसा मी चहा आणतो. असं बोलून आता तो गुलाब निघून जातो. पण ऋषिकेशला प्रश्न पडलाय, जानकीला तर माहिती होतं मी सरावाला जाणार आहे, मग कुठे गेली जानकी सकाळी? बघा आता जानकी गेली आहे सगळ्या गल्लीमध्ये सगळ्या बायकांना आवाज द्यायला, म्हणजे त्या बायकांना ती रिक्वेस्ट करते मदतीसाठी. थँक्यू ताई, तुम्ही माझ्या रिक्वेस्टला मान दिला. ताई कशा आहात तुम्ही? तुमच्या मुलाला त्रास होत होता ना? नाही म्हणजे
तुमच्या मुलीचं ठिकाण जुळलं का असं बायकांना प्रत्येकीला एक एक विचारती ती. ताई तुमची गाय कशी आहे, काकू तुमचं मान बरी आहे का, काय हो काकू तुमच्या मुलाचं ऍडमिशन झालं का, यांनी शब्द टाकला होता, काय झालं. पण आता या बायका नाकं मुरडतायत जानकीकडे बघून. तर आता जानकीला कळलंय की ह्या सुद्धा आपल्याशी बोलणार नाहीयेत म्हणून. आता या बायका म्हणतात, वहिनी साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता, हे काय केलं तुम्ही प्रॉपर्टीसाठी. मग आता ही जानकी सगळ्यांना कन्व्हिन्स करते, नाही नाही अहो मी असं काहीही केलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो किती मोठा गैरसमज केलाय तुम्ही, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मी लग्न करून तुमच्या समोर आले ना या गावामध्ये, इतकी वर्षापासून तुम्ही ओळखता मला. अहो ताई तुमच्या घरात जेवले हो मी, तुम्ही माझी ओटी भरली आहे. तुम्हाला खरंच वाटतं मी असं कधी वागेल म्हणून. तुमच्या मनाला विचारा एकदा. नाही हो नाही, मी अशी नाहीये. गोठ्यातल्या गायीपासून अडलेल्या बाईपर्यंत मी सगळ्यांना मदत केली हो. तुम्हा सगळ्यांच्या सुखदुःख मी वाटून घेतली आहे. विसरलात तुम्ही सगळं ना. नाही नाही मी असं नाही केलंय. गावात आमची बदनामी केली आहे, गैरसमज पसरवताय आमच्याबद्दल. असं काहीच केलेलं नाहीये आम्ही दोघांनीही. आज मी तुम्हाला बोलवलंय कारण ऋषिकेशला तुमची गरज आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाची गरज आहे. जानकी हात जोडून म्हणत असते की मी माझ्या सासऱ्यांना, वडिलांसारख्या नानांना माझ्या कसं काय असं ढकलिलो नाही हो. एकदा स्वतःच्या मनाला विचारा की मी असं करेल, मी दोषी असेल ना तर कधीच आम्हाला मदत करू नका. पण आता या बायकांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि या बायका पटकन जानकीला बिलगतात आणि म्हणतात, ताई चुकलो आमचा फार मोठा गैरसमज झाला. आणि आता हिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात की आमचं खरंच चुकलं, आम्ही तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे हो. आमच्या डोळ्यावर झापडं होती. आता या जानकी जिंकली बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे तिने स्वतःवरचा बट्टा पुसण्यात यशस्वी झाली आहे ती. सगळ्या बायका म्हणतात की मी तयार आहे, आम्ही तयार आहोत तुम्हाला मदत करायला. आता इथे बघा ही सगुणा आलेली असते बंगल्यावरती आणि नेमकी अवंतिका बाहेर झाडांना पाणी देत असते. आता ही अवंतिका म्हणते, काय ग सगुणा तू इथे कशी काय आली आहेस, तू ओके आहेस ना. आता ही सगुणा म्हणते, हो सगळं ओके. अवंतिका म्हणते, तुला दादा वहिनीने पाठवलंय का, काय काम आहे तुझं. आता ही सगुणा म्हणते, अहो माझं दुसरं काम आहे, सिक्रेट येते, मी ऐश्वर्या वहिनीलाच सांगेल मॅडम असं म्हणती ती. आता प्रेक्षकांनो ही सगुणा आणि अवंतिका दोघी बहिणी नाही वाटत आहे का तुम्हाला. मला तरी तशाच वाटल्या चेहऱ्यावरनं. असो तर आता ही अवंतिका त्या सगुणाला थांबवते आणि म्हणते, थांब जरा 1 मिनटं. अवंतिका भारी आहे प्रेक्षकांनो, पण ती थोडं डोक्याने खेळत नाही, त्यामुळे जरा त्रास होतो तिला. म्हणजे नेहमी रागात असते ना ती, त्यामुळे तिचं डोकं चालत नाही. पण ही आता बरोबर त्या सगुणाला थांबवते आणि म्हणते, काय काम आहे का तुझं त्या ऐश्वर्या मॅडमकडे. आता लगेच ऐश्वर्या येते आतून आणि म्हणते, काय झालं, काय चालू आहे, काय ग अवंतिका तुला काय घेणं देणं आहे ग, कशाला नसते चौकशा करते. सगुणाला माझ्याकडे काम आहे ना, चल झालं ना तुझं झाडाला पाणी घालून, चल आता आतमध्ये जाऊन कामं कर. आता अवंतिका ओरडते तिच्यावर आणि म्हणते, ए शहाणे माझ्याशी नीट बोलायचं, तुला माहिती आहे ना काल मी कशी रूम मिळवली आहे ते. चल आज जर माझ्या मनात आलं ना तर माझ्या परमिशन शिवाय मी कोणाला दारात येऊ देणार नाही, लक्षात ठेव. ऐश्वर्या तिला बोट दाखवते आणि म्हणते, ए शाणे हा 2 पैशाचा माज तुझ्याकडे ठेव, मला नाही ठेवायचा, मला नाही दाखवायचा माज, माझ्या नादाला लागू नको. आता अवंतिका म्हणते, हो का तुझं काही प्लॅन चाललाय वाटतं पुन्हा एकदा. अगं जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढून तुला लाज नाही वाटली का ग, आता पुन्हा एकदा माझ्याबद्दल प्लॅन करतेत का. कर तुला वाटेल ते प्लॅन करायचे ना ते कर, तुझे सगळे प्लॅन नाही उडवून लावले ना तर बघ. आणि ए सगुणा चल निघ घराच्या बाहेर, आजपासून आलीस ना घरात तर लक्षात ठेव. आता लगेच ही तिच्यासारखी ॲक्टिंग करते बरं का ऐश्वर्या. तिला म्हणते, ए सगुणा चल आउट, आजपासून घरी यायचं नाही बरं का, कळलं का ग सगुणा तुला. मग ऐश्वर्या तिच्यासारखी ॲक्टिंग करते आणि म्हणते, ए काय हलवा समजली का काय, मी ठरवणार आहे या घरात कोण येणार आणि कोण नाही, समजतेस काय ग. आणि मला ना एक आयडिया सुचली आहे. काय ग सगुणा, आपण हिच्याबद्दल गॉसिप केलं तर. चल चल. काय ऐश्वर्या, काय ती अवंतिका. आता ती अवंतिका हिला मारायची ॲक्शन करते. निव्वळ लेकरांसारखे भांडतात प्रेक्षकांना, असं नाही वाटत का. काय तर काय बोलू आता. असो आता ऐश्वर्या त्या सगुणाला म्हणते, चल सगुणा आपण बाजूला जाऊन बोलूयात. आणि आता खबरी सगुणाने या ऐश्वर्याला सगळी खबर दिली आहे. अवंतिका लांबून हे सगळं बघत असते आणि तिचा जीवाचा संताप होत असतो. सगुणा म्हणते, राजा राणी गप्पा मारत होते बरं का, आता त्या ऋषिकेश दादा कुस्ती खेळणार आहे म्हणे आणि ऐश्वर्यापर्यंत कुस्तीची खबर पोहोचली आहे. पण मला असं वाटतं कालच सांगितलं होतं नाही या सगुणाने ऐश्वर्याला, पुन्हा आज येऊन सांगितलं. असो आता अवंतिका सगळं सौमित्राला सांगते आणि म्हणते,
बघ सौमित्र, ही सगुणा कशी आहे, इथल्या गोष्टी तिथे करते, किती चीप आहे रे हे सगळं. सौमित्र म्हणतो हे सगळं दादाला सांगायला हवं. अवंतिका म्हणते अरे सौमित्र, पण एकाचं ऐकून दुसऱ्याला सांगायचं, दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याला सांगायचं, किती घाणेरडी सवय ही सगळी. काय करणार आहेस तू ऋषिकेश दादाला सांगून. सौमित्र म्हणतो अगं पण दादाला कळायला हवं ना ती सगुणा अशी आहे. आता ही अवंतिका म्हणते अरे पण त्या सगुणासारखं आणि ऐश्वर्यासारखं व्हायचं का आपण. आपलं आयुष्य बाजूला ठेवून आपण लढायचं का, त्यांच्यासाठी भांडण करत बसायचं का. म्हणून मला ही अशी जॉईंट फॅमिली नको होती. जॉईंट फॅमिली म्हणली ना की सर्रास हे असं राजकारण होतंच. आता असं वाटतंय ना सौमित्र, आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे. मला तर वाटते आत्ताच्या आत्ता आपण बॅग घ्यावी आणि निघून जावं. आता सौमित्र म्हणतो शांत हो अवंतिका, आपण इथून गेल्यानंतर काही गोष्टी सरळ होणार आहे का. तुझं बरोबर आहे, एकत्र कुटुंबामध्ये राजकारण होतं. अगं म्हणजे एकत्र राहिलं तर होतंच असं, पटलं तर ठीक, नाहीतर हमरी तुमरीवर येतात. पण तुला सांगू का, अशाच वेळेला जानकी वहिनीसारखी चांगली माणसं गोड बोलून उपाय शोधतात आणि ऐश्वर्यासारखी राजकारणी माणसं छुपे वार करतात, स्वतःला कसं जिंकता येईल ना असं बघतात. आता ही अवंतिका म्हणते अरे तूच या घरातल्यांची आणि घरातल्यांच्या प्रेमाची गोडवे गायचास ना. आता सौमित्र म्हणतो अगं पूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या ग, जोवर ही ऐश्वर्या घरातनी आली ना तोपर्यंत. आता या घराच्या वाटण्या होत आहेत, त्या ऐश्वर्याने घराची वाट लावली आहे ग. म्हणजे एखाद्या चांगल्या चित्रावर एखादं येऊन काळं फासतं ना, तसं ह्या ऐश्वर्याने सगळी घाण केली आहे ग आमच्या घरामध्ये. पण ही घाण आपल्याला पुसायची आहे. त्या ऐश्वर्याने जे बिघडवलंय ना ते आपल्याला सुधरवायचंय आणि असं मध्ये नाही निघता येणार आपल्याला. अवंतिका, तुला आठवतं ना अवंतिका, आपण इथे एक ध्येय घेऊन परत आलोय, ते या ऐश्वर्याच्या नाकावर टिचून दादा वहिनीला या घरात आपल्याला परत घेऊन यायचंय. त्यांना त्यांचा मान आणि त्यांचं स्थान या घरातलं मिळवून द्यायचंय. तुला लक्षात आहे ना. अवंतिका म्हणते म्हणूनच तर गप्प बसले ना, पण आता नाही गप्प बसणार मी, आता बस झाला सौमित्र. नाही त्या ऐश्वर्याला दाखवून दिलं ना खरी अवंतिका काय ते, तिची गुरमी नाही उतरवली ना मी सौमित्र, तर नावाची अवंतिका नाहीये. सौमित्र, आता मी ठरवलंय, या ऐश्वर्याला नाही तिचा माज उतरवून दाखवला ना तर नावाची अवंतिका नाहीये मी. तिला राजकारण खेळायचंय ना, माझ्यासोबत खेळू देत. असं राजकारण खेळते ना की नाही तोंडावर आपटली ती, तर नावाची अवंतिका नाहीये मी. अवंतिका सगळं बरोबर करते प्रेक्षकांनो, पण ती जरा तापट असल्यामुळे ती खूपच आततायी निर्णय घेते. पण आता बघूयात अवंतिका काय काय करते ते. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, आता हा सीन आहे ना, म्हणजे माझ्या मते, तुम्हाला काय वाटलं ते मला सांगा, पण माझ्या मते जरा फनी वाटला मला. आता ऋषिकेश पेटून उठलाय, त्याला ओवीसाठी ही कुस्तीची स्पर्धा जिंकायचीच आहे. पण त्याला आता तिथे खडे वगैरे टोचतात प्रॅक्टिस करताना कुस्तीची. आणि आता ही जानकी गादी आणि चटई घेऊन येते. आता मला सांगा प्रेक्षकांनो, कुस्तीची प्रॅक्टिस मैदानात होते, गादी आणि चटईवर कशी काय हा ऋषिकेश कसं काय प्रॅक्टिस करेल का गादीवर आणि चटईवर. आता या सगळ्या बायका येतात आणि याला म्हणजे याचं कौतुक करतात. ऋषिकेश दादा तुम्ही कुस्ती खेळणार आहे म्हणे. आता ही जानकी म्हणते हो, सगळेजण तुम्हाला मदत करायला आलेत बरं का. ऋषिकेश म्हणतो जानकी तू कुठे गेली होतीस. आता ही जानकी म्हणते तुमच्यासाठी कवच आणायला गेले होते. आता या सगळ्या बाया म्हणतात दादा जंगी प्रॅक्टिस करा बरं. या बाया म्हणतात दादाला किती त्रास होत असेल ना या खडीमध्ये व्यायाम करायला, ऋषिकेश दादासाठी गादी आणायला आलो होतो आम्ही. आता या सगळ्या बाया त्या ऋषिकेशला गादी अंथरून पांघरून देतात आणि ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही आम्हा बहिणीसाठी कायम उभ्या होतात, आम्हाला काय हवं नको आतापर्यंत तुम्ही सतत बघितलं आणि आम्ही नको का तुमची काळजी घ्यायला. ऋषिकेश आता या सगळ्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करतो. जानकी म्हणते अहो धनी विचार कसला करताय, सराव करा आणि एकेकाला धोबी पछाड द्या. आणि आता ऋषिकेश या सगळ्या बायकांच्या समोरच प्रॅक्टिसला लागतोय. थोडक्यात काय, ऋषिकेशला इन्स्पायर करण्यासाठी आजचा अख्खा एपिसोड होता आणि अवंतिकाचा जोश दाखवण्यासाठी, असं म्हणायला हरकत नाहीये. तर प्रेक्षकांनो हा जिंकणारच आहे कुस्ती काही झालं तरी. पण यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी कशाला एपिसोड ठेवला बरं. एक तर त्या दिवशी भाऊबीज आहे, किती बिझी असतात सगळेजण. तर आता बघूयात, हे सगळेजण या बायका आता आभार मानतात जानकीचे आणि निघून जातात. आणि जानकी ऋषिकेशकडे अशी प्रेमाने बघत असते. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, ही ऐश्वर्या म्हणते काही झालं तरी पण तो ऋषिकेश जिंकला नाही पाहिजे, तिच्या बापाजवळ सांगत असते फोनवर. आता पोरीच्या प्रेमात आंधळा झालेला तो सयाजी तिला म्हणतो काळजी करू नको, मी तिथं पैलवान पोचवतो बघ. आणि आता ही जानकी कौल घ्यायला जाते मंदिरात आणि देवी उजवा कौल देते सगळं छान होणार आहे म्हणून. आणि नेमक्या तिथे त्या सुमित्रा देवी येतात दर्शनाला देवीच्या आणि
आणि ही जानकी त्यांना नमस्कार करते. फूल जेव्हा पडतं ना खाली, तेव्हा त्या फूल घ्यायच्या निमित्ताने ती म्हणजे खाली वाकून त्या सुमित्राबाईंना नमस्कार करते. आता बघूयात पुढे कुस्ती कशी खेळतो ऋषिकेश ते. आजचा भाग आवडल्यास प्रेक्षकांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा आग्रह असतो. खास मी या मालिकेचा रिव्ह्यू वेळात वेळ देऊन काढून तुम्हाला सांग. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर लवकरच आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण होईल. प्लीज प्रेक्षकांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.